आदरणीय राष्ट्रपति जी, आदरणीय राष्ट्रपति जी, आदरणीय उपराष्ट्रपति जी, आदरणीय उपराष्ट्रपति जी, आदरणीय स्पीकर महोदय, आदरणीय लोकसभा अध्यक्ष महोदय, मंच पर मंचावर विराजमान सर्व मान्यवर सभी वरिष्ठ आणि महानुभाव संविधानाप्रती समर्पित और सदन में उपस्थित संविधान के प्रति समर्पित सभी सर्व भाइयों बंधू और भगिनींनो, बहनों, आजचा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद जैसे दूरंदेशी यांसारख्या दूरदर्शी महान व्यक्तींना नमन करने का है। नमन करण्याचा दिवस। आजचा दिवस या सदनाला सदन को नमन करण्याचा प्रणाम दिवस करने आहे। का है। क्योंकि कारण इसी पवित्र जगह या पर पवित्र स्थानी अनेक महिने महीनों तक भारताच्या विद्वज्जनांनी, विद्वज्जनों ने, एक्टिविस्टों ने देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्यवस्था निर्धारित करण्यासाठी मंथन केले और उसमें से आणि त्यातून संविधान रूपी अमृत आपल्याला प्राप्त झाले, जिसने ज्याने आजादी के इतने स्वातंत्र्याच्या इतक्या दीर्घ काळानंतर आपल्याला इथपर्यंत मजल गाठून दिली आहे। पूज्य बापू को भी आज नमन करना पूज्य है। बापू यांनाही आपण नमन करत आहोत। आजादी के स्वातंत्र्याच्या जंग में लढ्यात जिन ज्यांनी लोगों ने बलिदान अपना दिले, बलिदान दिया, आपले आयुष्य वेचले, अपना जीवन खपाया, त्या सर्वांना नमन उन करण्याची सबको ही भी वेळ। नमन करने का यह अवसर है। आज 26/11 26/11 सारखा हमारे लिए एक असा दुःखद दिवस जब जेव्हा देशाच्या शत्रूंनी देशात येऊन देश के मुंबईमध्ये भीतर आकर के दहशतवादी हल्ला केला। मुंबई में वैसी आतंकवादी घटना को अंजाम दिया। भारत के संविधान में भारताच्या संविधानात सूचित नमूद असलेल्या देशाच्या देश के सर्वसामान्य नागरिक की जनतेच्या रक्षा की जिम्मेवारी संरक्षणाचे के तहत दायित्व निभावत अनेक हमारे आपल्या वीर अनेक जवानों वीर ने जवानांनी उन आतंकवादियों से दहशतवाद्यांशी लोहा लेते मुकाबला लेते करताना अपने आप को समर्पित आपले कर दिया, सर्वोच्च बलिदान दिले। सर्वोच्च बलिदान दिया। मैं आज 26/11च्या 26/11 सर्व को शहीदांना उन सभी मी बलिदानियों को आदरपूर्वक भी नमन करतो। आदरपूर्वक नमन करता हूं। आदरणीय महानुभाव, कभी हम सोचे की संविधान निर्माण करण्याची वेळ आज आपल्यावर आली असती तर काय झाले असते याचा विचार आपण कधी केला आहे का? आजादी के स्वातंत्र्याच्या आंदोलनाची छाया, देशभक्तीची ज्वाला, भारत विभाजन की विभीषिका, फाळणीच्या वेदना, इन सब के अशा बावजूद परिस्थितीत भी देशहित सर्वोच्च हाच मंत्र देशहित सर्वांच्या हृदयात सुप्रीम, होता। हर एक के हृदय में यही एक मंत्र था। विविधताओं से भरा हुआ देश, विविधतेने नटलेला हा देश, अनेक भाषाएं, अनेक अनेक बोलियां, भाषा, अनेक बोली, अनेक अनेक पंथ, अनेक राजे रजवाड़े, अनेक राजे रजवाडे असताना इन सब के संविधानाच्या बावजूद भी माध्यमातून संविधान के माध्यम संपूर्ण से पूरे देशाला देश को एका धाग्याने गुंफून आगेकूच करण्यासाठी एक बंधन योजना में निर्माण बांध करणे करके आगे बढ़ाने हे की आजच्या योजना संदर्भात बनाना पाहिले तर संविधानाचे आज के एक संदर्भ पान में तरी देखें आपण पूर्ण करू शकलो पता असतो की नाही हे सांगता येत संविधान का नाही। एक पेज भी हम पूरा कर पाते
क्योंकि कारण राष्ट्रहित Nation सर्वप्रथम कालक्रम से राजनीति यावर में राजकारणाचा इतका प्रभाव निर्माण झाला आहे प्रभाव की पैदा कर कधी-कधी दिया है कि देशहित भी देशहित कभी-कभी मागे पडू लागले आहे. पीछे छूट जाता है. ये उन महान या भावों सर्व को थोर प्रणाम व्यक्तींना इसलिए करना चाहूंगा मी वंदन करू इच्छितो, क्योंकि उन्होंने कारण उनके भी त्यांचे अपने विचार स्वतःचे विचार, उनके विचारों की स्वतःची भी धारा विचारधारा, होगी. उस त्याला धारा में किनार धार असेल, भी होगी. मात्र राष्ट्रहित लेकिन फिर सर्वोच्च भी ठेवत सर्वांनी राष्ट्रहित एकत्र येऊन सुप्रीम होने के एक नाते संविधान दिले. सबने मिल बैठ करके एक संविधान दिया. साथियों, मित्र हो, हमारा आपले संविधान संविधान ये सिर्फ म्हणजे केवळ अनेक कलमांचा संग्रह नव्हे, अनेक धाराओं का संग्रह नहीं है. तर आपले हमारा संविधान संविधान सहस्त्रों हजारो वर्ष की वर्षांची भारत की भारताची महान परंपरा, अखंड अखंड धारा, प्रवाह, उस धारा या की प्रवाहाची आधुनिक अभिव्यक्ती आहे. और इसलिए म्हणूनच हमारे आपल्यासाठी लिए संविधानाच्या भावनेप्रती लेटर समर्पण स्पिरिट में संविधान के आणि या प्रति संविधानिक व्यवस्थेतून समर्पण, लोकप्रतिनिधी या रूपाने और जब हम इस ग्रामपंचायतीपासून व्यवस्था से संसदेपर्यंत जनप्रतिनिधी के रूप में उत्तरदायित्व निभावतात. ग्राम पंचायत से लेकर के संसद तक जो भी दायित्व निभाते हैं, हमें संविधान के लेटर संविधानाच्या उद्देशाप्रती समर्पित भावनेने आपण हमें आपल्याला अपने सदैव आप को हमेशा सज्ज राखले पाहिजे. सज्ज रखना होगा. और जब ये करते हैं तो हे करताना संविधानाच्या मूळ संविधान की भावनेला भावनाओं आपण को धक्का कहाँ तर चोट लावत पहुंच नाही ना, रही है, याकडेही लक्ष दिले उसको पाहिजे. भी हम नजरअंदाज नहीं कर सकते हैं. और इसलिए म्हणूनच इस संविधान संविधान दिन दिवस को यासाठी साजरा करायला हवा, हमें इसलिए भी मनाना चाहिए कि हम जो कुछ भी ज्या कर योगे रहे हैं आपण जे कार्य करत आहोत संविधान के ते प्रकाश में संविधानाला अनुसरूनच करू. सही है कि गलत है. हमारा रास्ता सही आपण है कि योग्य गलत मार्गावर आहोत की अयोग्य मार्गावर आहोत, है. हर वर्ष याचे संविधान दिवस आपण मना करके दरवर्षी हमने अपने आप को संविधान दिन साजरा मूल्यांकन करत करना चाहिए. स्वतः मूल्यमापन केले पाहिजे. अच्छा होता देश आजाद होने के बाद देश स्वतंत्र झाल्यानंतर 26 जनवरी 26 जानेवारीला शुरुआत होने के बाद प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची ज्याप्रमाणे सुरुवात झाली संविधान त्याप्रमाणे दिवस के रूप में 26 देश में नोव्हेंबर मनाने की हा परंपरा दिवस बनानी चाहिए. संविधान दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा देशात तेव्हाच सुरू केली ताकि असती उसके कारण तर उत्तमच झाले असते. हमारी पीढ़ी दर पीढ़ी संविधान बना कैसे, कारण आपल्या कौन पुढच्या लोग पिढ्यांना किसको बनाते थे, किस आपल्या परिस्थितियों में संविधानाची बना, निर्मिती कशी झाली, क्यों बना, याचे शिल्पकार, हमें संविधान निर्मिती कहाँ करणारे ले कोण जाता होते, है, कैसे कोणत्या ले परिस्थितीमध्ये याची निर्मिती किसके झाली, लिए ले जाता है. कोणत्या कारणाने याची निर्मिती इन झाली, सारी बातों की हर संविधान वर्ष आपल्याला अगर कोठे चर्चा आणि होती कसे, है, कोणासाठी नेते, तो या संविधान सर्व बाबींची जिसको चर्चा दुनिया में दरवर्षी झाली एक जीवन तर जगात इकाई के रूप एक में माना मौल्यवान दस्तावेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, एक सामाजिक दस्तावेज म्हणून मानल्या जाणाऱ्या, विविधतेने संपन्न विविधता आपल्या भरे देशासाठी देश के एक लिए मोठी ताकद म्हणून ये भावी बहुत पिढ्यांना बड़ी उपयोगी ताकत ठरेल. के रूप में पीढ़ी दर पीढ़ी अवसर के रूप में काम आता. लेकिन कुछ लोग इसे चूक मात्र काही गए. लोकांनी हे गमावले. लेकिन जब मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती यापेक्षा पवित्र संधी हम सबको काय लगा असू शकते. कि इससे बड़ा पवित्र अवसर क्या हो सकता है कि बाबा साहब डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब ने देश आंबेडकर को यांनी जो इतकी बहुत अमूल्य बड़ा भेट दिली, नजराना दिया त्याला है, आपण सदैव स्मृती ग्रंथ उसको म्हणून हम स्मरणात हमेशा ठेवले हमेशा पाहिजे. के लिए स्मृति ग्रंथ के रूप में याद करते रहे. और इसी में से, और मुझे याद है मला स्मरत आहे सदन में इस विषय पर मैं जेव्हा बोल रहा सदनात था, या 2015 विषयावर में मी बोलत बाबा साहब होतो. आंबेडकर की 2015 मध्ये 150वी जयंती डॉक्टर के बाबासाहेब आंबेडकर निमित्त यांच्या इस काम की घोषणा 125व्या करते समय जयंतीचे औचित्य साधून तब याची भी घोषणा करताना 26 नोव्हेंबर विरोध कुठून आज आणला, नहीं हो रहा है. का करत आहात, उस काय दिन गरज भी होती, हुआ था असा सूर लागला. कि 26 नवंबर कहां से ले आए, क्यों कर रहे हो, क्या जरूरत थी.
बाबासाहेब आंबेडकर का नाम हो बाबासाहेबांचे नाव आहे और आपके मन आणि में कोणाच्या ये मनात भाव असा उठे, भाव यावा ये देश अब हे सुनने देश के लिए आता तैयार खपवून घेणार नहीं नाही. है. और आज अब भी आजही खुल्या मनाने बड़ा दिल रख करके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर व्यक्तीने बाबासाहेब आंबेडकर देशाला जैसे जे मनीषी दिले और देश को जो त्याचे दिया, पुण्यस्मरण करण्याची तयारी इसका नसणे पुण्य हा स्मरण सुद्धा करने- चिंतेचा स्मरण करने की विषय आहे. तैयारी न होना ये भी एक चिंता का विषय है. साथियों, मित्र हो, भारत एक भारत एक संविधानिक लोकशाही परंपरा आहे. राजकीय पक्षांचे स्वतःच एक महत्व आहे. और राजकीय पक्ष हेही आपल्या संविधानाची भावना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे एक प्रमुख माध्यम आहे. लेकिन मात्र संविधानाच्या भावनेला पहुंची है, संविधानाच्या कलमाला हानी पोहोचते जेव्हा राजकीय पक्ष आपले लोकशाही स्वरूप गमावतो, अपने आप में अपना लोकतांत्रिक कैरेक्टर खो देते हैं. जो पक्ष स्वतः लोकशाही स्वरूप गमावून बसला आहे, तो पक्ष लोकशाहीचे रक्षण कसे करू शकतो? देशात आज काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत कोठेही गेलात हिंदुस्तान के हर कोने में जाइए, भारत एक तर ऐसे भारत संकट की तरफ एका अशा संकटाच्या दिशेने जात आहे जो जे संविधानाप्रती समर्पित लोकांसाठी चिंतेची बाब आहे. लोकतंत्र के प्रति आस्था रखने वालों के लिए लोकशाहीवर चिंता का निष्ठा विषय असलेल्या लोकांसाठी और वो चिंतेची है बाब आहे आणि ती म्हणजे घराणेशाही असलेले पक्ष. पारिवारिक पार्टियां. राजनीतिक दल, राजकीय पक्ष, पार्टी कुटुंबासाठी पक्ष, फॉर द फैमिली, कुटुंबाद्वारा पक्ष, पार्टी बाय द फैमिली, अब आगे कहने की जरूरत मुझे यापेक्षा नहीं लगती है. जास्त सांगण्याची आवश्यकता मला भासत नाही. काश्मीर से कन्याकुमारी हरी राजनीतिक काश्मीर दलों ते की तरफ कन्याकुमारी राजकीय पक्षांकडे पाहिले असता ये लोकतंत्र की भावना के लोकशाही खिलाफ है. तत्वाचा अनादर आढळेल. संविधान हमें जो आपल्याला कहता जे है, सांगते उसके विपरीत है. त्याच्या विपरीत आहे. और जब मैं ये कहता हूं मी जेव्हा घराणेशाही पक्ष म्हणतो तेव्हा याचा अर्थ असा नव्हे पारिवारिक पार्टियां, की एका कुटुंबातून इसका मतलब मैं ये एकापेक्षा नहीं करता जास्त लोकांनी एक राजकारणात येऊ परिवार नये. में से एक से अधिक लोग राजनीति में ना आए. जी नहीं. योग्यता के आधार पर, योग्यतेच्या जनता आधारावर, के आशीर्वाद से, जनतेच्या किसी आशीर्वादाने परिवार से कोणत्याही एक से अधिक कुटुंबातले लोग राजनीति में एकापेक्षा जास्त लोक इससे राजकारणात पार्टी असल्याने परिवारवादी नहीं पक्ष बन जाती है. घराणेशाही असलेला पक्ष लेकिन ठरत जो नाही. पार्टी पीढ़ी दर पीढ़ी एक ही मात्र परिवार जो चलाता पक्ष रहे, पिढ्यानपिढ्या पार्टी की सारी एकच व्यवस्था कुटुंब परिवारों चालवत के आहे, साथ रहे, पक्षाचा वो संपूर्ण लोकतंत्र कारभार स्वस्थ त्याच कुटुंबाकडे लोकतंत्र राहिला के लिए सबसे बड़ा तर संकट लोकशाही होता निकोप लोकशाहीसाठी ते संकट ठरते. है. और आज आज संविधान दिनी संविधानावर निष्ठा असलेल्या, संविधानाचा अर्थ जाणणाऱ्या, संविधानाला समर्पित असणाऱ्या सर्व देशवासियांना माझी विनंती राहील, देशात एक जागरूकता आणण्याची गरज आहे. लाने की आवश्यकता है. जपानमध्ये एक प्रयोग झाला होता. जपानमध्ये असे दिसून आले की काही राजकीय घराणीच या व्यवस्थेमध्ये सक्रिय होती. व्यवस्था में चल रहे हैं. तो किसी ने बेड़ा ते उठाया. पाहिल्यावर कोणीतरी असा निर्धार केला की ते नागरिकांना तयार करतील आणि राजकीय घराण्यांच्या बाहेरील लोक निर्णय प्रक्रियेत कसे सहभागी होऊ शकतील आणि अतिशय यशस्वी पद्धतीने 30-40 वर्षे लागली, पण ते करावे लागले. को समृद्ध करने के लिए लोकशाहीला समृद्ध करण्यासाठी आपल्याला देखील आपल्या देशात अशा गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे, चिंता करण्याची आवश्यकता आहे, देशवासियांना जागे करण्याची आवश्यकता आहे. आणि अशाच प्रकारे आपल्याकडे भ्रष्टाचार आपले संविधान भ्रष्टाचाराला परवानगी देते का? भ्रष्टाचार को अनुमति देता है. कानून है, नियम है, कायदे आहेत, नियम आहेत, सर्व आहे. चिंता तब होती पण त्यावेळी चिंता वाटते
कि जब जेव्हा न्यायपालिकेने न्यायपालिका स्वतःहूच ने कुणाला जर स्वयं ने भ्रष्टाचारासाठी दोषी ठरवले असेल किसी को अगर भ्रष्टाचार के लिए घोषित कर दिया हो, भ्रष्टाचार के लिए सजा हो भ्रष्टाचारासाठी चुकी हो, शिक्षा झाली असेल लेकिन तरीही राजनीतिक स्वार्थ के कारण राजकीय उसका भी स्वार्थासाठी महिमामंडन त्यावर चलता देखील रहे। कात्याकूट होत राहतो. भ्रष्टाचार को नजरअंदाज करके सिद्ध हुई हकीकत भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करून वस्तुस्थिती सिद्ध झालेली असून देखील जब राजनीतिक केवळ राजकीय लाभ के फायद्यांसाठी लिए सर्व मर्यादांचे उल्लंघन करून सारी लोकलज्जा मर्यादाओं को बाजूला तोड़कर, सारून लोकलाज को त्यांच्यासोबत तोड़कर हात मिळवणी केली जाते. उनके साथ बैठना उठना शुरू हो जाता है तो देश के यामुळे नौजवान के मन में देशाच्या लगता है युवकाच्या मनात कि अगर इस एक प्रकार से वेगळे चित्र राजनीति निर्माण के होते. क्षेत्र में नेतृत्व करने वाले लोग अशा प्रकारे भ्रष्टाचार में राजकीय डूबे क्षेत्रात हुए लोगों नेतृत्व की करणारे प्राण लोक प्रतिष्ठा भ्रष्टाचारात करते बुडालेल्या हैं। लोकांचे उदात्तीकरण करत आहेत. मतलब म्हणजे उनको भी वो मिलता त्यांच्या मनात रास्ता देखील मिल असा जाता विचार है बळावतो कि भ्रष्टाचार के की रास्ते पर भ्रष्टाचाराच्या चलना बुरा मार्गावर नहीं है। चालणे 2-4 तसे साल के काही बाद वाईट लोग नाही. स्वीकार कर लेते हैं। 2-4 वर्षांनी हमें लोक ऐसी स्वीकार समाज करतातच. व्यवस्था खड़ी करनी है क्या समाज के मग अंदर आपणच विचार केला पाहिजे की आपल्याला अशा प्रकारची समाज व्यवस्था निर्माण करायची आहे का? समाजामध्ये भ्रष्टाचारामुळे एखादा गुन्हा सिद्ध झाला असेल तर त्यांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे का? सार्वजनिक पण जीवन में सार्वजनिक प्रतिष्ठा जीवनात देने की जो त्यांना स्पर्धा चल प्रतिष्ठा रही है, देण्याची जी चढाओढ सुरू मैं आहे समझता हूं ते अपने पाहता आप मला में असे वाटते नए लोगों की ही को एक प्रकारे रोकने नव्या के लोकांना रास्तों पर लूटमार जाने के लिए करण्याच्या मजबूर मार्गावर करती है जाण्यासाठी भाग और पाडते. इसलिए हमें आणि इससे त्यासाठीच चिंतित होने की आपल्याला जरूरत है। चिंता करण्याची गरज आहे. ये आजादी के स्वातंत्र्याची 75 साल 75 वर्षे पूर्ण होत आहेत. ये अमृत काल हा अमृत महोत्सव कालखंड आहे. हमने अब तक स्वातंत्र्यानंतरच्या आजादी 75 के वर्षांच्या 75 काळात साल भारताने ज्या परिस्थितीतून वाटचाल केली आहे देश जिस स्थिति से गुजरा था अंग्रेज भारत के नागरिकों के भारताच्या अधिकारों को नागरिकांचे कुचलने हक्क को लगे हुए थे। पायदळी तुडवण्यामध्ये इंग्रज गुंतले होते आणि और उसके त्यामुळे कारण हिंदुस्तान के आपले नागरिकों हक्क को उसके मिळवण्यासाठी अधिकार मिले, इसके लिए भारतीय लड़ना बहुत नागरिकांनी स्वाभाविक संघर्ष था और करणे जरूरी भी स्वाभाविक था। होते महात्मा गांधी समेत आणि आवश्यक हर देखील कोई होते. भारत के महात्मा नागरिकों को गांधींसह प्रत्येक उनके जण अधिकार भारताच्या मिले, नागरिकांना त्यांचे हक्क इसलिए मिळावेत वो यासाठी लड़ते संघर्ष रहे, करत ये होता, बहुत स्वाभाविक है लेकिन ये भी जे सही अतिशय है स्वाभाविक आहे. पण हे देखील तितकेच खरे आहे की महात्मा गांधी गांधीने यांनी आझादी के स्वातंत्र्याच्या आंदोलन चळवळीमध्ये में भी हक्कांसाठी संघर्ष करत असताना अधिकारों के देशाला लिए आपले लढते कर्तव्य लढते पार भी पाडण्यासाठी सज्ज करण्यासाठी देश को सातत्याने कर्तव्य प्रयत्न के केले लिए होते. तैयार करने के लिए लगातार कोशिश की थी उन्होंने भारत के त्यांनी नागरिकों भारतीय में नागरिकांमध्ये त्याची उस बीजे बीज को पेरण्यासाठी बोने की लगातार सातत्याने कोशिश की प्रयत्न थी केले होते. कि सफाई करो प्रौढ शिक्षा करो, साफसफाई करा, प्रौढ नारी शिक्षणाचा सम्मान प्रसार करा, करो, नारी महिलांचा गौरव आदर करा, करो, नारी को एम्पावर करो, महिलांचा गौरव करा, खादी पहनो, महिलेचे स्वदेशी का सक्षमीकरण विचार, करा, आत्मनिर्भर भारत खादी का वापरा, विचार, स्वदेशीचा विचार, स्वावलंबनाचा की विचार, हे सर्व महात्मा गांधी कर्तव्याविषयी लगातार देश को देशाला तयार तत्पर करते बनवण्याचे महात्मा गांधींचे आजादी के प्रयत्न बाद सतत सुरू होते. महात्मा गांधी ने जो कर्तव्य पण के स्वातंत्र्यानंतर बीज बोए महात्मा थे, गांधींनी कर्तव्याच्या ज्या वो बीजांची आजादी के पेरणी बाद केली वटवृक्ष होती बन जाने त्यांचे चाहिए थे, स्वातंत्र्यानंतर लेकिन वटवृक्षांमध्ये दुर्भाग्य से रूपांतर व्हायला हवे होते. शासन व्यवस्था ऐसी पण बनी दुर्दैवाने अशा उसने प्रकारची अधिकार, शासन व्यवस्था अधिकार, बनली अधिकार के जिने ही केवळ हक्क हक्क बातें आणि करके हक्कांच्याच वार्ता लोगों को करून लोकांना अशा व्यवस्थेमध्ये ऐसी ठेवले अवस्था में रखा कि हम की हैं, आम्ही तो आहोत आपके तर अधिकार तुम्हाला पूरे होंगे. संपूर्ण हक्क मिळतील. अच्छा होता देश आजाद जर देश होने के बाद स्वतंत्र झाल्यानंतर कर्तव्यावर कर्तव्य भर पर दिला बल असता दिया गया होता. तर खूप चांगले झाले असते. तो अधिकारों की अपने आप हक्कांचे रक्षा आपसुकच होती. रक्षण झाले असते. कर्तव्य से दायित्व का बोध होता है. कर्तव्यामधून कर्तव्य से समाज के उत्तरदायित्वाचे प्रति महत्त्व जिम्मेवारी लक्षात का येते. बोध होता है. कर्तव्यामुळे अधिकार समाजाविषयीच्या से जबाबदारीचे कभी-कभी आकलन होते. वृत्ति पैदा हक्कांमुळे होती है कधी कधी कि मुझे याचकाची मेरा वृत्ती अधिकार निर्माण मिलना होते. चाहिए. म्हणजे मला आणि माझे हक्क समाज को मिळाले पाहिजेत. कुंठित रखने की अशा प्रकारे कोशिश समाजाला होती है. कुंठित करण्याचे कर्तव्य के प्रयत्न भाव होत से राहतात. कर्तव्याच्या सामान्य भावनेने मानवी के जीवन सामान्य में मानवाच्या जीवनात ही एक भावना भाव निर्माण होता है, होते ये मेरा की हे दायित्व माझे है, दायित्व मुझे आहे इसको निभाना आणि है, मला मुझे ते करना पूर्ण है. केले और पाहिजे. जब मैं कर्तव्य मला हे का करायचे पालन आहे करता हूं, आणि जेव्हा आम्ही तो अपने कर्तव्याचे आप पालन किसी करतो अधिकार की तेव्हा रक्षा हो आपोआपच जाती है, कोणत्या ना कोणत्या किसी के हक्काचे अधिकार रक्षण का करतो. सम्मान हो एखाद्या जाता है, हक्काचा आदर किसी के होतो. अधिकार का एखाद्याच्या गौरव हक्काचा हो गौरव जाता होतो आणि है. और त्यामुळे उसके कारण कर्तव्य देखील कर्तव्य भी बनतात बनते हैं और आणि अधिकार भी हक्कही चलते सुरू हैं जातात और आणि एका स्वस्थ निकोप समाज की समाजाची रचना रचना होती होते. आजादी के अमृत महोत्सव में स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हमारे लिए बहुत आपल्यासाठी आवश्यक ही गोष्ट अतिशय गरजेची आहे की कर्तव्याच्या माध्यमातून कर्तव्य के माध्यम से हक्कांचे अधिकारों रक्षण की करण्याच्या रक्षा करने के मार्गावर रास्ते पर आपण चल वाटचाल पडे. केली पाहिजे. कर्तव्य का वो कर्तव्याचा पथ है मार्ग म्हणजे हक्कांची जिसमें हमी अधिकार की देणारा गारंटी मार्ग आहे. है. कर्तव्याचा मार्ग कर्तव्य का वो पथ म्हणजे है हक्कांचा आदर करून जो अधिकार दुसऱ्याचा हक्क स्वीकार सम्मान करतो के साथ आणि त्याला दूसरे त्याचे को हक्क सुपुर्द प्रदान करता करतो. है, आणि उसके म्हणूनच हक को दे देता है. ज्यावेळी और आज आपण इसलिए संविधान दिवस आज जब हम साजरा करत आहोत संविधान त्यावेळी आपल्या के मनात दिवस को मना सातत्याने रहे ही हैं, भावना तब
तेवत राहिली हमारे पाहिजे भीतर भी की यही आपल्याला भाव निरंतर कर्तव्याच्या जगता मार्गावर रहे वाटचाल कि हम करत राहिले कर्तव्य पाहिजे. पथ पर चलते रहें. कर्तव्य जितक्या कर्तव्य जास्त को निष्ठेने आणि जितनी तपस्येने अधिक आपण मात्रा बजावत में राहू निष्ठा त्या और प्रकारे तपस्या के प्रत्येकाच्या साथ हक्काचे मनाएंगे, रक्षण होईल हर किसी के अधिकारों की रक्षा होगी. आणि और स्वातंत्र्याचा ध्यास आजादी घेतलेल्या के लोकांनी दीवानों ने जिन जी सपनों स्वप्ने को उराशी लेकर के बाळगून भारत को भारत निर्माण बनाया केला था, होता उन ती सपनों को स्वप्ने पूरा साकार करने का करण्याचे सौभाग्य भाग्य आज हम आपल्या लोगों को सर्वांना मिला लाभले है. आहे. हम लोगों ने मिलकर ती के उन स्वप्ने सपनों पूर्ण को पूरा करण्यामध्ये करने में आपण कोई कसर सर्वांनी नहीं मिळून छोड़नी कोणतीही चाहिए. कसर मैं बाकी फिर एक ठेवता बार कामा नये. स्पीकर मी पुन्हा महोदय एकदा का अध्यक्ष इस महोदय महत्वपूर्ण अवसर या के लिए महत्वाच्या बहुत-बहुत प्रसंगासाठी बधाई देता खूप हूं, खूप अभिनंदन शुभेच्छा करता देतो. हूं. उन्होंने अभिनंदन इस करतो बात- ज्यांनी या कार्यक्रम के कार्यक्रमाचे रचना की. आयोजन केले. ये कार्यक्रम हा किसी कार्यक्रम सरकार कोणत्या का सरकारचा नहीं. नव्हता. ये हा कार्यक्रम कार्यक्रम किसी कोणत्याही राजनीतिक राजकीय दल का पक्षाचा नहीं नव्हता. था. ये हा कार्यक्रम कार्यक्रम किसी कोण्या प्रधानमंत्री पंतप्रधानांनी आयोजित केला नहीं किया नव्हता. गया था. या सभागृहाचे ये सदन अध्यक्ष का म्हणजे गौरव सभागृहाचा होते हैं, गौरव स्पीकर. असतो. सदन सभागृहातील का हे एक स्थान स्थान अतिशय गौरवपूर्ण सन्मानाचे होता असते. है. स्पीकर अध्यक्षांची की गरिमा एक होती प्रतिष्ठा है. असते. बाबा साहेब संविधानाची एक आंबेडकर की प्रतिष्ठा गरिमा होती असते. है. आपण सर्वांनी त्या संविधान की महापुरुषाची अपनी प्रार्थना गरिमा केली होती है. पाहिजे. हम सब उन महान पुरुषों को आपण सर्वांनी त्या प्रार्थना महापुरुषांची करें प्रार्थना कि वो केली हमें पाहिजे शिक्षा दें, की त्यांनी ताकि हम आम्हाला ही हमेशा शिकवण द्यावी जेणेकरून एक आपण पद की नेहमीच गरिमा अध्यक्षाच्या बनाए पदांची रखें. प्रतिष्ठा बाबासाहेब कायम राखू. आंबेडकर का गौरव बाबासाहेब बनाए आंबेडकरांचा रखें सन्मान और कायम संविधान का राखू गौरव आणि बनाए रखें. संविधानाचा इसी सन्मान का कायम अपेक्षा राखू. के साथ याच अपेक्षेने आप सबका तुम्हा बहुत-बहुत सर्वांचे धन्यवाद. खूप खूप आभार.